कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावर साईधाम या ठिकाणी दुचाकीच्या धडकेमध्ये गरोदर महिलेसह युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। ज्ञानेश्वर उत्तम देवकर वय 35, अश्विनी ज्ञानेश्वर देवकर दोघेही राहणार टाकळी तालुका कोपरगाव हे पती पत्नी गरोदरपणाची तपासणी करण्यासाठी कोपरगाव येथे खाजगी रुग्णालयामध्ये गेले होते। मात्र दवाखाना बंद असल्यामुळे घराकडे परतत असताना नगर मनमाड महामार्गावर साईधाम पाटीजवळ गणेश लहानू बर्डे वय 32 राहणार टाकळी यानं देवकर यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला। यामध्ये अश्विनी देवकर यांच्या पोटामध्ये जोराचा मार लागल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे, तर गणेश लहानू बर्डे यांच्या डोक्यालाही जोराचा मार लागलाय। दोघांनाही कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, तर त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लोणी या ठिकाणी हलवण्यात आले, तर अश्विनी देवकर यांना कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। या अपघातामध्ये ज्ञानेश्वर देवकर यांनाही खरचटल्यानं हातापायाला दुखापत झाली आहे। आमच्या घरच्या गाडीवर होतं, हे पाठीमागच्या गाडीने यांना हे केलं वाटतं, ओव्हरटेक केलं। हे आमच्या गाडीवर येऊन डायरेक्टली मागून डायरेक्ट दिली, ते डायरेक्ट आले। आता जो अपघात आला त्याच्या डोक्याला मार आहे आणि त्याच्यामुळं तो बेशुद्ध होऊन त्याच्या नाकातून आणि कानातून रक्त येत आहे। पण हा जो आता आलेला पेशंट याला जर हेल्मेट असते, त्याच्या डोक्याला मार लागून याला काही झालं नसतं। आता ह्या कंडिशनमध्ये का तो बेशुद्ध असेल, पुढची ट्रीटमेंट त्याला कशी मिळेल आणि कसं तो वाचेल त्याप्रमाणे। आणि गेल्या वर्षभरात जवळपास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आम्ही 158 पोस्टमॉर्टम केलेत, पैकी जवळपास माझ्या मते तरी 25 ते 50 पेशंट हे जे आम्ही पोस्टमॉर्टममध्ये केले यामध्ये फक्त हेल्मेट नसल्यामुळे डोक्याला मार लागून मृत्यू उडालेला आहे। तर हेल्मेट हे प्रत्येकाने घालणं गरजेचं आहे, त्यांनी काही होत नाही, पण डोक्याला फक्त जड असल्यासारखं वाटतं, पण जवळपास प्राण जो जातो हा डोक्याला मार लागल्यामुळे जातो। तर सगळ्या नागरिकांना पण विनंती आहे का हेल्मेट हे घालणं आपल्या दृष्टीने चांगलं आहे। बाकी आपल्याला भान विचित्र होतो किंवा बाकीच काय होतं हे नाही। मी स्वतः देखील एकदा हेल्मेट असल्यामुळेच वाचलेलं आहे, फार वर्ष पण नाही झाले, 7-8 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे। मला देखील मागून डॅश बसला, पण मी हेल्मेटमुळे बुलेटवर वाचलेलं आहे। त्या दिवशी हेल्मेट नसतं तर आज पण मी नसतो। हेल्मेटमुळे काही त्रास, शारीरिक त्रास काय होतो? काही होत नाही शारीरिक त्रास, ॲब्सोल्युटली काही होत नाही। वरून उलट डोक्याचा मार लागल्याचं वाचतं, पण रात्री बिरात्री दिवसा जाताना काच असल्यामुळं पुढे जे किटाणू अंगावर येतात किंवा डोळ्यात उडतात, ज्याच्यामुळे डोळ्याची जळजळ होते किंवा चेहऱ्यावर काळा चट्टे वगैरे येतात, हे सगळं वाचू शकतं। हेल्मेटचा दुष्परिणाम फार कमी आहे, पण जर खरंच तुम्ही ग्रॅव्हिटीने बघितलं तर हेल्मेट हे चांगलं आहे आणि त्यांनी प्राण वाचू शकतात। शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव।